2 एप्रिल जेवणाचा डबा काम कुठलंही असू द्या. मग बऱ्याच वेळा काय म्हणतात लोक, वजन वाढतंय, उपाशी बसतात, सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण प्रत्येकाच्या शेड्यूल प्रमाणे, आणि जेवायचं कधी प्रत्येकाचा प्रश्न. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं संध्याकाळी 8 वाजता जेवा, पण तुमचं शेड्यूल वेगळं असेल तर काय गरज नाही ना, तुमच्या शेड्यूल प्रमाणे तुमचं जेवणाच्या वेळा बसवा. तुम्ही जर दुसऱ्या सल्ल्यानं जगायला लागला तर का अवघड आहे. जेवायचं कधी हे पण जर तुम्ही आपण दुसऱ्याला विचारत बसलो कसं होणार आहे. त्या फक्त स्टेप ओळखा आणि घरातलंच खावा. सगळं हे सगळं घरातलं आहे, कुठलेही प्रोडक्ट नाही. फक्त काय कॅलरीज बर्न करायत. आता बघा, मी संध्याकाळी जर तुमचं चांगलं लवकर जेवण झालं, आता मी खातोय म्हणून तुम्ही खायची वेळ आहे का. तुम्ही अजून जॉबवर असाल, मी पण आता जॉबच करतो. थोडक्यात जिम स्वतःची असले म्हणून काय झालं, तिथं पण मी कामच करतो ना. पण त्याच्यातून वेळ, कारण मी दुपारी लवकर आलोय, तो वेळ बघून आपल्याला वेळ कसा मिळतो त्या पद्धतीने आपल्याला जेवण केलं पाहिजे. त्यामुळे मला भूक लागेल तेव्हा जेवतोच. टाईम माझा मी बसू असतोय, फक्त त्याच्यामध्ये फायबर प्रोटीनयुक्त जेवायचं आहे, उपाशी बसायचं नाही. बाकीच्या टिप्स सांगत असतोय, फॉलो करा, 100% रिझल्ट येतोय. कुठेही पळापळ करू नका, जास्त प्रोडक्ट वगैरे काय खायला लागत नाही. धन्यवाद.